तीन मंत्री या भागामध्ये प्रचारासाठी आले आणि त्यांचं काम होतं की ठीक आहे, मला उमेदवारी द्यायची नव्हती, तिथपर्यंत त्यांचा विषय संपला होता की अमोलला उमेदवारी नाही दिली. पण तिथून पुढे अमोल वालवडकर हा राजकारणामध्ये संपला पाहिजे, त्याला दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी कशी काय भेटली, मग तो निवडून कसा येतो, निवडून ना आला पाहिजे, ही संस्कृती चुकीची संस्कृती आहे. आणि भारतीय जनता पक्षाबाबत माझं काय म्हणणं नाही, पण या नेत्यांना खूप अहंकार आलेला आहे. आपल्याच लोकांची जिरवाजिरवी करायचं यांनी चालू केलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, जनतेने न्याय दिलेला आहे. हा का डुप्लिकेट पैलवान आहेत पुण्यामध्ये निवडून आलेले, त्यांनी उगाच आमचे नेते अजितदादा पवार यांच्या पुढे दंड ठोकण्याची कामं करू नये. या पुणे शहरातल्या मतदार राजांनी देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदीजींकडे पाहून मतदान केले, त्यांचं काम पाहून मतदान केलेलं आहे. उगाच काही लोक स्वतःचे पाटण थोपटणारे आहेत, पण माझं त्यांना एक सूचना आहे की बाबा तुम्ही अशा गोष्टी करू नका. पुणेकर सुज्ञ आहेत, त्यांना सगळं कळते. तुमच्याकडे बघून कोणी मतदान नाही केलेलं, त्यामुळे तुम्ही स्वतःची पाठण उगाच स्वतः बडून घेऊ नका. 120 आलेत निवडून, पण भारतीय जनता पक्षाचं मी अभिनंदन करतो. पण त्या नेत्यांना जो आनंद झाला 120 झाला, तो आनंद निश्चित झाला नाही, कारण अमोल वालवडकर त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. 120ला एक बारी.